नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा सध्या आयोजित करण्यात आली होती। टेट 3 परीक्षेमध्ये जवळपास जे काही उमेदवार आहेत तर ते 2 लाख या ठिकाणी प्लस जे उमेदवार आहेत तर ते उमेदवार प्रविष्ट झालेले होते। त्याच्यामध्ये रेग्युलर उमेदवार देखील होते आणि महत्त्वाचं या ठिकाणी जे एपीआर उमेदवार होते, ज्यांची व्यावसायिक पात्रतेसंदर्भात या ठिकाणी लास्ट सेमिस्टरला असलेले एपीआर उमेदवार, त्याच्यामध्ये डीएड धारक उमेदवार होते, त्यानंतर बीएड धारक उमेदवार होते, बरोबर। तर हे जे उमेदवार आहे तर हे देखील इथं प्रविष्ट झाले होते। त्यानंतर ज्यांचं एमएड संदर्भात या ठिकाणी एपीआर होते तर ते उमेदवार देखील आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळाले होते। तर सध्याच्या स्थितीत जो काही निकाल, जो टेट परीक्षेचा निकाल आहे तर तो निकाल कधी लागणार, त्या अनुषंगाने आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत। निकालासंदर्भात आतापर्यंत जाहीर या ठिकाणी न होण्यामागचे जे काही कारणं असेल, उशीर असेल तर तो नेमका का होत आहे, तसंच ह्या संदर्भात सध्याची जी काही स्थिती आहे तर ती स्थिती नेमकी काय आहे, आणि महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाच्या निकालाबद्दल जी सध्याची अपडेट आहे, आयुक्त कार्यालयातून सध्या जी माहिती मिळालेली आहे तर ती माहिती निकालासंदर्भात नेमकी काय आहे, तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ते अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल। तर मित्रांनो, सध्या जे काही स्थिती आहे तर त्या स्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की एपीआर उमेदवारांचा जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा सध्या सर्वात महत्त्वाचा आपल्याला निकालाच्या अनुषंगाने पाहायला मिळतोय। कारण हे जे काही एपीआर उमेदवार आहे तर ते एपीआर उमेदवार जवळपास 10 ते 15 हजाराच्या दरम्यान सध्या एपीआर उमेदवारांचं त्या ठिकाणी परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रविष्ट झाले होते। तर ह्यांची जी काही निकाल आहे, आता ह्याच्यामध्ये निकालासंदर्भात एक म्हणजे डीएड संदर्भात निकाल, त्यानंतर बीएड संदर्भात निकाल आणि एमएड संदर्भात निकाल, बरोबर। तर ह्याच्यात बहुतांश जे काही उमेदवार आहे तर त्यांचा बघा बीएडचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या या ठिकाणी लागलेला आहे, परंतु काही उमेदवारांचा या ठिकाणी डीएड संदर्भात जो निकाल आहे तर तो अजून देखील पेंडिंगमध्ये आहे, म्हणजे निकाल जो आहे तर तो सध्या त्या ठिकाणी आलेला नाही। तर अशा उमेदवारांच्या या ठिकाणी जो काही परीक्षा परिषदेला त्यांचं जे काही अंतिम गुण असेल किंवा गुणपत्रक असेल तर ते पाठवण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या। आणि हे जे सध्या एपीआर उमेदवारांचं जे काही गुणपत्र पाठवण्याच्या अभावी जो काही निकाल आहे तर तो निकाल, संपूर्ण निकाल बघा या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे। आता ह्याच्यावरती जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा, जो निकाल असेल तर तो निकालाच्या अनुषंगाने नेमकी आयुक्त कार्यालयाच्या वतीने जी काही माहिती सध्या मिळालेली आहे तर ती माहिती देखील आपण पुढे बघणार आहोत। त्याच्या आधी बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की परीक्षा जी आहे तर ती परीक्षा 27 ते 30 मे, त्यानंतर 2 ते 5 जून दरम्यान सध्या घेण्यात आलेली होती। आता ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा आपल्याला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सध्या बघा झाली होती। तर ह्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्याच्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये जे काही नॉर्मलायझेशन आहे तर ते नॉर्मलायझेशन देखील सध्या बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये होणार आहे। अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती देखील सध्या आयुक्त स्तरावरनं मिळालेली आहे। तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये उत्तीर्ण झालेले डीएड धारक आणि बीएड धारक उमेदवारांचं अंतिम वर्षाचं जे गुणपत्रक आहे तर ते गुणपत्रक सध्या संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध न केल्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अंतिम वर्षाचं गुणपत्रक अपलोड करणे या ठिकाणी आवश्यक आहे। आणि दरम्यानच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात जो आहे तर तो निकाल सध्या जाहीर होणार होता, परंतु ह्याच्यामध्ये जे काही डीएड आणि बीएड धारकांसंदर्भात जे अंतिम वर्षात शिक्षण घेणारे उमेदवार होते, म्हणजे एपीआर उमेदवार होते, तर त्यांचा निकालासंदर्भात जो काही सध्या एक मुद्दा येत होता की हे जे एपीआर उमेदवार आहे तर हे एपीआर उमेदवारांचा जोपर्यंत सध्या जो काही निकाल असेल, अंतिम निकाल त्यांचा जी काही पात्रतेसंदर्भात तर तो त्या ठिकाणी जोपर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सध्या बघा प्राप्त होत नाही तोपर्यंत जो निकाल आहे तर तो निकाल सध्या राखून ठेवण्यात येईल, अशा पद्धतीने जी माहिती होती तर ती माहिती सध्या बघा इथं मिळत आहे। तर निकाल जाहीर करण्यासंदर्भात एवढा उशीर का होत होता, तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे एपीआर उमेदवार आहे तर त्या एपीआर उमेदवारांचा जो निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा MSc पुणेला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या त्या ठिकाणी जाहीर होणार नाही, अशा पद्धतीने जी माहिती आहे प्राथमिक तर ती मिळत होती। परंतु कालच्या दिवसाला सध्या त्या ठिकाणी आयुक्त स्तरावर जे उमेदवार गेले होते, अभियोक्ताधारक गेले होते, तर ते अभियोक्ताधारकांना जी काही निकालासंदर्भात महत्त्वाची जी माहिती अशी मिळते की जे निकाल आहे तर तो निकालासंदर्भात या ठिकाणी एपीआर उमेदवारांचा बघा प्रश्न होता, बरोबर। तर एपीआर उमेदवारांसंदर्भात नेमके किती उमेदवार त्या ठिकाणी
या ठिकाणी परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी किती उमेदवारांनी सध्या जो काही मार्कशीट असेल त्यांचं जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट सध्या MSc पुणेला सध्या या ठिकाणी पाठवलं आहे। तर त्याचा जो काही डाटा असेल, बरोबर, त्याचा जो डाटा असेल त्याचं संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती गोळा केलेली आहे आणि त्याच्या अनुसार या ठिकाणी IBPSला महत्त्वाचं जे काही निकालासंदर्भात IBPS कंपनीला जो प्रस्ताव असेल, प्राथमिक प्रस्ताव, तर तो सध्या पाठवण्यात आला आहे निकालाच्या संदर्भात। का निकाल जो असेल तर तो निकाल सध्या लवकरात लवकर त्या संदर्भात पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही होणार आहे। अशा पद्धतीने जी माहिती आहे तर ती माहिती सध्या तिथं मिळालेली आहे। आता नेमका उमेदवारांचा प्रश्न आहे का निकाल जो असेल तर तो निकाल कधीपर्यंत सध्या इथं जाहीर होऊ शकतो, तर माहिती अशी त्या ठिकाणी मिळते की सध्या विचारलं असता जो निकाल आहे तर तो निकालासंदर्भात आता कालच्या दिवसाला IBPSला जो काही सध्या बघा निकालाच्या अनुषंगाने जो प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव सध्या तिथं पाठवलेला आहे। परंतु आता त्याच्यावरती जी काही कार्यवाही असेल तर त्या कार्यवाहीला जवळपास हे चालू जो काही आठवडा आहे तर हा आठवडा सध्या बघा या ठिकाणी लागणार आहे। आता ह्याच्यामध्ये निकाल असेल तर तो निकाल नेमका कधी आपल्याला पाहायला मिळू शकतो, तर त्या अनुषंगाने अशी माहिती मिळते की जो काही नेक्स्ट वीक आहे तर त्या नेक्स्ट वीकमध्ये सध्या बघा आपल्याला निकाल जवळपास सोमवारपासून पुढे जे काही 2 ते 3 दिवस असेल, सोमवार असेल, मंगळवार असेल, बुधवार असेल, तर ह्या 3 दिवसामध्ये जवळपास आपल्याला निकाला संदर्भात जे काही काउंटडाऊन असेल तर ते इथं सुरू होऊ शकतं। कारण एक या ठिकाणी जे काही शॉर्टलिस्ट असेल, ज्या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली त्या उमेदवारांचा निकाल APR संदर्भात आणि रेग्युलरचे जे काही उमेदवार आहे तर ते रेग्युलरचे उमेदवारांचा निकाल असं या ठिकाणी बघा जाहीर होणार आहे। आता ज्या उमेदवारांचा त्या ठिकाणी APR उमेदवारांचं मार्कशीट प्राप्त झालं नाही तर त्या उमेदवारांचा जो काही निकाल असेल तर तो निकाल सध्या बघा एक प्रकारे त्या ठिकाणी राखून ठेवण्यात येईल, बरोबर, राखून ठेवण्यात येईल। तर अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती तिथं मिळत आहे। तर सध्या निकाल जो आहे तर तो निकाल आता जास्त वेळ सध्या इथं लागणार नाही, कारण बरेचसे जो काही आयुक्त स्तरावरील अधिकारी वर्ग आहे तर त्यांना देखील निकालासंदर्भात तेवढीच त्या ठिकाणी काळजी आहे की लवकरात लवकर जो निकाल असेल तर तो निकाल या ठिकाणी लागावा, त्या अनुषंगाने देखील कार्यरत सध्या बघा तिथं आहे। तर एक प्रकारे आतापर्यंत निकालासंदर्भात जोपर्यंत या ठिकाणी बघा IBPS कडनं तिथे जी काही निकालासंदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट प्राप्त न होती, कारण ह्या ठिकाणी APR उमेदवारांचा महत्त्वाचा मुद्दा होता। आता ह्याच्यामध्ये जवळपास जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने त्यांचं मार्कशीट आहे तर ते मार्कशीट या ठिकाणी आयुक्त स्तरावरती MSc पुणेला पाठवण्यात आलं आहे। आता ज्या उमेदवारांचं मार्कशीट पाठवले तर त्यांचा निकाल देखील रेग्युलर उमेदवारांचा निकालासोबतच सध्या या ठिकाणी बघा जाहीर होणार आहे आणि ज्या उमेदवारांचा निकाल त्या ठिकाणी पाठवलेला नाही तर त्यांचा निकाल सध्या त्या ठिकाणी होल्डवर ठेवला जाईल। अशा पद्धतीने देखील त्या ठिकाणी जी काही प्राथमिक माहिती आहे तर ती मिळत आहे। तर सध्या तरी ही एक निकालाच्या अनुषंगाने महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या आहे। तर ज्या उमेदवारांचा अजूनही सध्या बघा APR उमेदवारांचा निकाल तुम्ही जर पाठवला नसेल तर संबंधित जी काही या ठिकाणी लिंक देण्यात आली तर ह्या लिंकवर माहिती भरून तुमचा निकाल पाठवा, त्यानंतर मेल देखील करा, जेणेकरून आपापल्या ह्या ठिकाणी स्तरावरती जो तुमचा निकाल असेल तर तो निकाल अंतिम या ठिकाणी टेट परीक्षेचा होल्ड होणार नाही। तर ही काळजी स्वतः उमेदवारांनी घ्यायची आहे, कारण त्यांचा निकाल 1 महिन्याचा कालावधीमध्ये या ठिकाणी लागल्यानंतर त्यांना MSc पुणेला पाठवायचं आहे। तर सर्व APR उमेदवारांना विनंती आहे की ज्या उमेदवारांचं अजून देखील या ठिकाणी निकाल पाठवला नसेल तर त्यांनी संबंधित MSc पुणेला जो काही निकाल असेल तर तो निकालाची प्रत त्यांना बघा या ठिकाणी लवकरात लवकर मेल करा। संबंधित जी काही लिंक आहे तर ह्या लिंकवर देखील माहिती तुम्ही भरा, म्हणजे जो काही निकाल असेल तर तो तुमचा निकाल होल्ड होणार नाही। तर सध्या ह्या अशा पद्धतीची माहिती जी आहे तर ती माहिती सध्या या ठिकाणी मिळालेली आहे। तर निकाल जो असेल तर तो निकाल ह्या चालू आठवड्यात तर नाही, परंतु पुढचा जो काही आठवडा आहे नेक्स्ट वीक, तर ह्या वीकमध्ये सुरुवातीच्या दिवसाला सोमवार मंगळवारपासून काउंटडाऊन या ठिकाणी होऊ शकतं। तर ह्या अशा पद्धतीने जी काही निकालासंदर्भात माहिती सध्या इथं मिळत आहे। तर ही सध्या महत्त्वाची जी काही टेट निकालासंदर्भात अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या जे काही अपडेट असेल तर ते अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। तसंच आपलं हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल आहे, ह्या चॅनलला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला
तुम्ही बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आगामी संपूर्ण 2025ची शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ज्या लेटेस्ट अपडेट असेल तर त्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोचवू. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळे GR, महत्त्वाच्या अपडेट, बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या काही कमेंट असतील, कमेंट देखील नक्की करा, जेणेकरून त्या अनुषंगाने तुम्हाला पुढील जी काही माहिती असेल तर ती माहिती पुढे देण्यात येईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.